प्रभात सूर्या परी स्नेहनेत्री धरित पाशांकुश बाण हाती प्रदीप्त शक्ती आणि मादिकानी अशी सदा ध्यात असो भवानी। 7व्या अध्यायापर्यंत आपण देवीने विविध रूपांमध्ये अनेक राक्षसांचा वध केला हे बघितले। या अध्यायात आपण रक्तबीज वध कथा ऐकणार आहोत। चंडमुंड दैत्यांचा वध झाल्यानंतर सैन्याचा झालेला संहार बघून शुंभ अतिशय रागावला होता। सर्व सेनेला घेऊन त्याने देवीवर वार करण्याचे ठरवले। उद्यायुद्ध नावाच्या 86 दैत्य सेनापती तसेच कंबू नावाच्या 84 सेनापतींना घेऊन पुढे जाण्याची आज्ञा त्याने दिली। त्याचबरोबर 50 कोटी वीर्य कुळातली आणि 100 धूम्र कुळातले असुर सेनापती पुढे कूच करते। कालक दोहत्र मोरे आणि कालकीय हे असुर सुद्धा सेनेसहित युद्धासाठी सज्ज झाले। अतिशय भयानक शासन करणारा असुरराज शुंभ अशा प्रकारे सहस्त्र सैन्यांना घेऊन देवीकडे जाण्यासाठी निघाला। त्याची ती भयंकर सेना बघून देवीने धनुष्य टंकाराने पृथ्वी आणि आकाशाच्या मधल्या भागाला दुमदुमून सोडले। तो आवाज ऐकून देवीच्या सिंहाने देखील जोर जोरात गर्जना करायला सुरुवात केली। त्याचबरोबर देवीने घंटानिनाद देखील खूप मोठ्याने केला। या तिन्ही आवाजांमुळे दाही दिशा दुमदुमून उठल्या। कालीने आपल्या विक्राळ मुखाला अजून मोठे केले। तो भयानक नाद ऐकून दैत्यांची सेना पुढे सरसावली आणि सगळीकडून त्यांनी देवीला घेरले। असुरांच्या विनाशासाठी सर्व देवतांनी आपल्या स्वतःच्या अभ्युदयासाठी आपली शक्ती आपल्या शरीरातून काढून देवी चंडिकेला दिली। प्रत्येक देवाची जशी रूप, जशी वेशभूषा, जसे वाहन, अगदी तशाच त्या सर्व शक्ती देवीसोबत युद्धासाठी निघाल्या। त्या सर्व देवतांच्या शक्तीमध्ये असलेल्या महादेवांनी चंडिकेला सांगितले, माझ्या प्रसन्नतेसाठी तू अगदी लवकर या सर्व असुरांचा संहार कर। आणि हे ऐकून देवीच्या शरीरातून अत्यंत भयानक उग्र चंडिका शक्ती प्रगट झाली, जी शेकडो गिधाड्यांसारखा आवाज करणारी होती। देवतांच्या शक्तींनी घेरलेल्या महादेवांना म्हटले, भगवान, तुम्ही शुंभ निशुंभाकडे माझे दूत बनून जा आणि त्या अत्यंत गर्विष्ठ झालेल्या राक्षसांना सांगा की आज जर त्यांना जिवंत राहायचे असेल तर ताबडतोब पाताळामध्ये जा आणि इंद्राला त्यांचं राज्य द्या। सर्व देवतांना यज्ञ भागाचा अधिकार द्या आणि जर तुम्हाला गर्व सोडायचा नसेल तर मरणासाठी सज्ज व्हा। भगवान शिवांना आपला दूत बनवल्यामुळे देवीचे नाव शिवदूती असे झाले। दैत्य आणि दैत्यगण भगवान शिवांकडून असे वाक्य ऐकल्याने अतिशय क्रोधित झाले। देवतांच्या सर्व शक्ती आणि देवी असे मिळून सर्वच असुरांवर वार करू लागले आणि असुर देखील त्यांना प्रतिकार करू लागले। अशा प्रकारे घनघोर युद्ध चालू झाले। अनेक मातृगणांना विविध उपाय करून असुरांचे मर्दन करताना बघून दैत्य सैनिक पळून जाऊ लागले। मातृगणांपासून पीडित असलेल्या दैत्यांना युद्धातून पळून जाताना बघून रक्तबीज नावाचा महादैत्य अत्यंत क्रोधित होऊन युद्धासाठी आला। त्याच्या शरीरातून जेव्हा रक्ताचे थेंब पृथ्वीवर पडत होते त्या वेळेला दुसरा शक्तिशाली एक असुर त्यातून पृथ्वीवर तयार होत होता। हातामध्ये गदा घेऊन इंद्रशक्ती सोबत म्हणजे ऐंद्र युद्ध करू लागला। तेव्हा इंद्रीने आपल्या वज्राने त्या रक्तबीजाला मारले। वज्राने घायाळ झाल्यानंतर आपल्या शरीरातून पडलेल्या रक्ताच्या थेंबातून त्याच्यासारखाच एक दैत्य निर्माण झाला। त्याच्या शरीरातून रक्ताचे जितके थेंबे खाली पडत होते त्यातून तेवढेच दैत्य निर्माण होत होते, जे रक्तबीजा समानच बलवान आणि पराक्रमी होते। ते रक्तांनी निर्माण झालेल्या पुरुष देखील अत्यंत भयंकर अस्त्रशस्त्रांचा प्रहार करत तिथे मातृगणांसोबत युद्ध करत होते। पुन्हा वज्र प्रहाराने जेव्हा त्याचे मस्तक घायाळ झाले आणि रक्त वाहू लागले त्यावेळेस त्या रक्तातून हजारो दैत्य पुन्हा उत्पन्न झाले। त्यामुळे सर्व देवता परत भयभीत झाले आणि देवतांना उदास बघून चंडिका कालीला लगेच म्हणाली, चामुंडे, तू आपलं मुख मोठं कर, ते पसरव आणि माझ्या शस्त्र प्रहाराने पडणाऱ्या रक्तथेंबांना तू आपल्या तोंडाने गिळून घे। अशा प्रकारे रणामध्ये रक्तातून निर्माण होणाऱ्या महादैत्यांना तू गिळंकृत करतच रणामध्ये फिरत राहा। अशा प्रकारे जर आपण केलं तर रक्तबीज क्षीण होईल आणि नष्ट होईल। त्यांना तू खाशील तेव्हा त्यातून दुसरे भयानक दैत्य उत्पन्न होणार नाहीत असे म्हणून चंडिकेने रक्तबीजाला शूलाने मारले आणि कालीने आपल्या मुखाने त्याचे रक्त शोषून घेतले। रक्तबीजाच्या घायाळ शरीरातून खूप रक्त खाली पडले
परंतु जसजसे रक्त ते पडत होते, देवी ते आपल्या मुखात घेत होती. रक्त तोंडात पडल्याने कालीच्या मुखात देखील महादैत्य निर्माण झाले. त्यांना देखील देवीने पटकन पिऊन घेतले आणि तसेच तिने रक्तबीजाचे सर्व रक्त पिऊन टाकले. हे पाहून सर्व देवतांना अनुपम हर्ष झाला आणि मातृगण त्या असुरांच्या रक्तपानाने उन्मत्त होऊन नृत्य करू लागल्या. अशा प्रकारे रक्तबीज वधकथा या ठिकाणी संपूर्ण झाली.